हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरमच्या पर्वाला सोमवारपासून पारंपरिक पद्धतीनं प्रारंभ झालाय। राज्यातील गावखेड्यांमध्ये सुद्धा सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येत मोहरमचा सण साजरा करतात। कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी मानाच्या पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसेन करबलाच्या रणभूमीत सत्यासाठी लढत होते, त्यात त्यांनी अतुलनीय शौर्य गाजवलं, मात्र लढाईत ते शहीद झाले। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोहरम सण साजरा होत असतो। मोहरम हा सण इमाम हसन इमाम हुसेन रज़ियल्लाहु ताला अन्हुंच्या हा शहादतचा महिना। इथं सय्यद शाहजमाल बाबूजमाल कलंदर सरकार रज़ियल्लाहु ताला अन्हुंच्या दरबारात 5 पंजतन म्हणजे बेबी फातिमा ही आलम इथं बसवले जातात आणि हा ॲक्च्युली गमचा महिना आहे। इथं 7वी 8वी 9वीला कोल्हापुरातील बहुतेक तालीम मंडळाचे घरगुती पंजे इथं भेटीसाठी येतात। त्याचं असं महत्त्व आहे की हुसेन साहेब यांनी आपले बलिदान देऊन म्हणजे प्राणाची आहुती देऊन पंजे पहिलीला बसवले जातात, म्हणजे त्यांच्या आठवणीत मोहरम हा सण साजरा केला जातो। पहिलीला पंजे बसवून 7वीला भेटीला सोडतात, 8वीला भेटीला सोडतात, खत्तल रात्री भेटीला सोडतात। शहरातील बाबू जमाल दर्गा परिसरात बसवण्यात येणाऱ्या पंजांना तर तब्बल 700 वर्षांची परंपरा आहे। या ठिकाणी पंजा मोहरम सणानिमित्त पंजे बसवले जातात। बेबी फातिमाच्या पंजावर आम्ही सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो। तसेच बाहेर कत्तल रात्री दिवशी मोठी खाई पेटवली जाते। मी 60-70 वर्षापर्यंत मी बघत आले मोहरम केलेलं आहे आणि भेटीला पंजे येत होते दर्ग्याला आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे मुजावर मिळून सण साजरा करत होतो। धर्मानं हिंदू असून सुद्धा ज्यांच्या गेली अनेक पिढ्या मोहरम सणाशी जोडल्या गेल्यात ते प्रशांत साळवी जात धर्मावरून देशात अन्यत्र काय चाललंय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्ही मात्र धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकत्र येत असल्याचं सांगितलंय। कमीत कमी 750 वर्षापूर्वीची परंपरा आम्ही जोपासली जाते। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक हा दर्गा आहे। इथं आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो। मोहरम हा सण इथं खाई मंगळवारी कोल्हापुरात इथं खाई मोठ्या प्रमाणात पेटवली जाते आणि कोल्हापूरमध्ये बाबू जमाल दर्ग्याला कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे पंजे भेटीस येतात। मोहरमच्या निमित्तानं वेगवेगळ्या परंपरा जपल्या जातात। मोहरमचा 9वा दिवस म्हणजे कत्तल रात्र, या दिवशी भल्या मोठ्या खाईमध्ये आग पेटवण्याची परंपरा आहे। मोहरमच्या निमित्तानं बसवण्यात येणाऱ्या पंजांचं दर्शन घेत हिंदू मुस्लिम भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करतात। बाबू जमालच्या दर्ग्याच्या ठिकाणी कायम दरवर्षीप्रमाणे येतो। इथं हिंदू मुस्लिमचं प्रतीक हे चांगलं आहे। इथं आम्ही दरवर्षी नारळ देतो आणि हा नवसाला पावणारा हे आहे तीर आहे। मोहरम हा सण सर्व धर्मी समभाव आहे आणि मी प्रत्येक वर्षी मोहरमच्या दिवशी ते दर्शनासाठी मोहरमच्या देवदर्शनासाठी येत असतो आणि आमची परंपरा इथून पूर्वीपासून आहे। मोहरम हा मुस्लिम धर्मियांचा सण असला तर कोल्हापुरात मात्र मुस्लिम धर्मियांबरोबरच हिंदू धर्मीय हा सण मोठ्या श्रद्धेनं साजरा करत शेकडो वर्ष पुरोगामित्व जपतायत। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर।